नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत हम साथ साथ है या कथेचा भाग दुसरा. मंगेश फोन उचलून म्हणाला, नमस्कार, कोण बोलताय? नमस्कार, मी अमोल बोलतोय. मला तुमच्या गँगला भेटायचे होते. थोडे बोलायचे होते तुमच्याशी. पण एक माहीला नका सांगू की आपण भेटणार आहोत ते. बरं, ठीक आहे, मी कळवते तुम्हाला थोड्या वेळात. मंगेशने फोन ठेवून बघितले तर सगळे त्याच्याकडे टक लावून बघत होते. अरे काय झाले, असे काय बघताय? त्यांच्याकडे दुर्लक्ष करून माही, अगं जा, आवर लवकर. जेवायचे आहे ना? हो दादा, आवरते. माही निघून गेल्यावर मंगेशने फोनवर झालेले बोलणे सांगितले. चर्चेनंतर संध्याकाळी अमोलला भेटायचे ठरले. मंगेशने तसा मेसेज करून अमोलला कळवले आणि सगळे जेवायला गेले. थोड्या वेळाने माहीला पेशंट आले म्हणून माही हॉस्पिटलमध्ये गेली. ती गेली तसे मंगेशने बाबांना त्याचे आणि अमोलचे झालेले बोलणे सांगितले आणि बाबांना सांगून सगळे अमोलला भेटायला गेले. अमोल आणि सगळ्यांची औपचारिक भेट झाल्यावर अमोलने विषयाला हात घातला. मला माहीने तुमच्या स्वप्नांबद्दल सांगितले. मला तुम्हाला यामध्ये मदत करायला आवडेल. पण यात विरोध होईल असे तिने गृहीत का धरले आहे? मला जरा ती थोडी टेन्शनमध्ये वाटली. काही झालंय का? मंगेश म्हणाला, तसे काही नाही, पण तिचे लहानपणापासूनचे स्वप्न असल्यामुळे आणि आधी जेवढी स्थळं बघितले त्यांनी या गोष्टीवरून नकार दिला होता. यावेळेस आईने सगळ्यांना धमकी दिली होती. तिच्या स्वप्नांमुळे जर नकार आला तर यावेळी मी कोणालाही सोडणार नाही. त्यामुळे ते थोडं सगळेजण शांत झाले. तुम्ही कायम एकत्र असता का? हो, आणि आम्ही कायम एकत्रच राहू. आमच्यामध्ये कोणी नाही येऊ शकत. अजून इकडच्या तिकडच्या गप्पा मारून सगळे निघाले. आता काय होईल यावर सगळे मनात विचार करत होते. असेच 2 दिवस निघून गेले. माहीच्या घरी सगळे रात्रीचे जेवत होते. तेवढ्यात बाबांचा फोन वाजला. अमोलच्या बाबांचा फोन होता. त्यांनी माही पसंत असल्याचे सांगितले. 2 दिवसात आम्ही पुढचे ठरवायला येतो असेही सांगितले. 2 दिवसानंतर लग्नाची तारीख निघाली आणि त्यावेळेला साखरपुडा करायचे ठरले. सगळे ठरवून पाहुणे निघून गेले आणि माही आली. माही आल्यावर तिला 8 जून तारीख ठरली हे उत्साहाने सांगितले, पण माही खुश दिसली नाही. मी आलेच म्हणून माही खोलीत निघून गेली. खोलीत आल्या आल्या तिने सगळे फेकायला सुरुवात केली. तिला कळतच नव्हते त्याने होकार कसा काय दिला. नंतर पण तो काहीच बोलला नाही. त्यांच्या मनात काय चाललंय याचा अंदाज माहीला येत नव्हता. त्यामुळे तिची चिडचिड वाढत होती. तिने मोठा श्वास घेतला आणि दादाशी यावर बोलायचे असे ठरवून आवरायला गेली. रात्री जेवण झाल्यावर तिने दादाला गच्चीत ये असा मेसेज केला. दादाला अंदाज आल्यामुळे तो तयारी करून वर आला. पहिल्यांदा माही शांतपणे बोलली, दादा, त्या अमोलने होकार कसा दिला? मी तर त्याला माझ्या अटी सांगितल्यावर सुद्धा तो तयार झाला. दादा तिची चेष्टा करायच्या हेतूने म्हणाला, का ग, तुला आवडला नाही का? अरे दादा, तसे काही नाही. मला आवडो ना आवडो, स्वप्न महत्वाचे आहे. तुला माहिती आहे ना? आणि त्यात ह्या आईने जबरदस्ती लग्न करायला लावले. हे बघ दादा, त्यांनी जर मला साथ दिली तर ठीक, नाहीतर मी घरी निघून येईन. आत्ताच सांगतेय. परत म्हणायचे नाही तू परत का आलीस. दादा तिचं ऐकून गालातल्या गालात हसत होता. हे बघून माही अजून चिडली आणि पाय आपटून निघून गेली. दुसऱ्या दिवसापासून लग्नाची तयारी चालू झाली. पण माही आनंदाने त्यात सहभागी होत नव्हती. गँगच्या हे लक्षात आले म्हणून सगळ्यांनी पार्टी करायची ठरवली. आईच्या परवानगीने हे अमोललाही बोलावले. पण या दोघांमध्ये संवाद नसल्यामुळे एक अवघडलेपणा होता. त्यामुळे ते बोलत नव्हते. या दोघांचा अवघडलेपणा घालवण्यासाठी ते बोलणे गरजेचे होते, पण माहीला थोडा राग आणि शाश्वती नव्हती की ते माझे स्वप्न पूर्ण होईल की नाही याची. आणि अमोलला तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तयारी करायची होती, म्हणून तो तिच्याशी बोलत नव्हता. कारण त्याला वाटलं आपण बोलता बोलता चुकून सांगून गेलो तर. पार्टी करून सगळे परत गेले. लग्नाला 8 दिवस राहिले होते. त्यामुळे दोन्ही घरात जोरात तयारी चालू होती. माही हॉस्पिटल सांभाळून सगळी तयारी करत होती. अमोल ऑफिस सांभाळून. या 15 दिवसात दोघंही एकमेकांशी बोलले नाहीत. सकाळी लग्नाच्या विधींना सुरुवात झाली.
सगळ्या चालीरीती सांभाळून माही आणि अमोलच्या लग्नाची विधी चालू होते. सप्तपदी चालू झाली आणि इकडे गँगची मस्ती चालू झाली. तिकडे माही आणि अमोलने वचन घेतले की गँग मोठ्या मोठ्याने ओरडून मी तुला खरेदीला भरपूर पैसे देईन, सिनेमाला घेऊन जाईन अशी 7 वचने घेत होते. ही अशी वचन घेऊन झाल्यावरच गँग शांत झाली. नुसता गोंधळ चालू होता. गुरुजी ओरडल्यावर एकदम शांतता पसरली. मग गँग तोपर्यंत जेवणाची तयारी बघायला गेली. जेवताना दोघांनाही आपल्या गँगने पिडून घेतले. सगळ्यांनी डोळ्यात आणलेलं पाणी पूर्णपणे अडवून ठेवले होते. माही आणि अमोलचे जेवण झाल्यावर सगळे माहीकडच्यांची जेवण झाली. आता पाठवणीची वेळ आली होती. माहीला सगळ्या गँगने आई-बाबांनी हसत मुखाने निरोप दिला. गाडीतून येताना अमोलने तिला शांत करायचा प्रयत्न केला. माही मनातच विचार करू लागली. माही तू अडकली या लग्नाच्या बेडीत. या बेडीतच राहून आता स्वतःला स्वप्न पूर्ण करण्यासाठी थोडेफार प्रयत्न करावे लागतील. त्याच वेळेला अमोलच्या डोक्यात चालू होते, आपण तिच्याशी बोलत नव्हतो. आता आपले कसे होणार? तिला आपण भेटवस्तू दिल्यावर ती नक्की खुश होईल ना? की आपण बोलत नव्हतो याचा राग करेल. चाललंय सरप्राईज द्यायला. तुझी चटणी नाही झाली म्हणजे मिळवले. विचारात असल्यामुळे दोघांनाही कळले नाही घर कधी आले ते. धुमधडाक्यात माहीचे स्वागत करण्यात आले. तिचा गृहप्रवेश पण मोठ्या हौशीने करण्यात आला. चहापान झाल्यावर त्या दोघांना विश्रांती घेण्यासाठी रूममध्ये पाठवले. दुसऱ्या दिवशी लग्नानंतर चे सगळे विधी झाले. माही परतावणीसाठी घरी गेली. 2 दिवसानंतर सगळे आपापल्या कामाला लागले. माही पण घरात छान रुळली होती. ती हॉस्पिटल सांभाळून घराकडे पण छान लक्ष देत होती. घरातल्यांशी तिचे जमायला लागले होते. सासूबाईंचे तिच्याशिवाय काही कामच होत नव्हते. हे नातं बघून अमोल पण समाधानी होता. रोज अमोल आणि माहीमध्ये संवाद होत होता. त्यांच्यात एक नवीन बॉन्ड निर्माण झाला होता. ते मनाने तर एकत्र आले होते. 6 महिने कधी झाले लग्नाला ते कळलेच नाही. आज त्यांचा 6व्या महिन्याचा वाढदिवस होता. तो साजरा करण्यासाठी त्यांची गँग व आई बाबा आले होते. केक कापून झाल्यावर अमोलने माहीला गिफ्ट दिले. तिच्या हातातील पाकिट पाहून माहीने विचारले, हे काय आहे? अगं उघडून तर बघ. अरे मी तर तुला काहीच नाही आणले. आता असू दे, आधी हे तर उघड. माहीने ते पाकिट उघडले तर त्यात तिच्या नावाची मोठी जमीन होती. तिथे ती हॉस्पिटल उभारू शकते. अहो हे काय आहे? हे आपल्या स्वप्नासाठी टाकलेलं पहिलं पाऊल. यात बाबांनी पण थोडी मदत केली आणि आपल्या गँगने सुद्धा. मी कायम तुझ्या बरोबर साथ द्यायला उभा आहे हे लक्षात ठेव. हे कधी केले? मला कसे कळले नाही? हे मी तुला होकार द्यायच्या आधीच गँगला भेटलो आणि तेव्हाच ठरवले होते. आणि मागच्या महिन्यात सगळ्यांनी एकत्र येऊन पैशाची सोय करून जमीन खरेदी केली आणि आज तुला गिफ्ट केली. आता यापुढे कायम लक्षात ठेव, हम साथ साथ है. गँग पण जोरात ओरडली. जन्मों के साथी हम साथ साथ है. समाप्त. लेखिका चित्रा महाराव. श्रोते हो, कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.